शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. दिनांक 23 नोव्हेंबर ते दिनांक 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यात एक खराब हवामान राहणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, जे खराब हवामान राहणार आहे तर यामागचं कारण असं आहे की दिनांक 23 नोव्हेंबर रोजी इथे बंगालच्या समुद्रावरती एक वादळी पावसासाठी एक सिस्टम अनुकूल होत आहे. म्हणजेच तिथं एक कमीदाब क्षेत्र निर्माण होत आहे आणि ह्या कमीदाब क्षेत्राची वाटचाल इकडे तामिळनाडू तसेच आंध्रा, तेलंगणा या मार्गे असं इकडे पूर्व विदर्भ, महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, त्यानंतर इकडे छत्तीसगड, ओडिसा याचा असा प्रवास राहणार आहे. तर याचा प्रवास दिनांक 24 नोव्हेंबर रोजी इकडे तामिळनाडू, त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी काहीशी आंध्रा, 26 नोव्हेंबर रोजी तेलंगणा, 27 नोव्हेंबर रोजी इकडे पूर्व विदर्भ, तसेच 28 नोव्हेंबर रोजी सुद्धा इकडं छत्तीसगड, 29 नोव्हेंबर रोजी हे ओडिसा, तसेच 30 नोव्हेंबर रोजी इकडे आणखीन इकडे वरती बिहारकडे सरकणार आहे. त्यामुळे याच्या प्रभावामुळे मी जी काही आता तुम्हाला ही लाल रेषा दिलेली आहे, ह्या लाल रेषेच्या आतील राज्यामध्ये म्हणजे यामध्ये आहे तेलंगणा, त्यानंतर आंध्रा, तामिळनाडू, आपला पूर्व विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा या राज्यामध्ये ह्या सिस्टममुळे एक वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रामध्ये याच्या प्रभावामुळे आपल्याला कोण्या जिल्ह्यामध्ये 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत पाऊस होईल त्या बाबतीत आपण पुढच्या इमेजमध्ये बघू. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या दिनांक 23 नोव्हेंबरपासून ते दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे खराब हवामान राहणार आहे. या कालावधीमध्ये राज्यात सगळीकडे धुके, धुरकट वातावरण आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि जे काही पावसाचे संकेत आहे दिनांक 23 आणि 24 हे 2 दिवस एक स्थानिक ह्या सिस्टममुळेच एक स्थानिक सरी होणार आहे. तर त्या होणार आहे आपल्या बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये दिनांक 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी एक इथे स्थानिक सरीची शक्यता आहे. त्यानंतर पुढे दिनांक 27, 28 आणि 29 हे 3 दिवस इकडे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वादळी पावसाची शक्यता आहे. त्या सिस्टममुळे आपण मागं बघितली त्या सिस्टममुळे. मात्र या व्यतिरिक्त इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही. त्यानंतर इकडे कोकण विभागामध्ये सुद्धा पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही. इकडे पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या दक्षिण पूर्व भागामध्ये सुद्धा किंचित ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी पावसाची शक्यता आहे 23 आणि 24ला. त्यानंतर दिनांक 25, 26 राज्यात पावसाची शक्यता नाही, नुसते ढगाळ वातावरण राहील. नंतर दिनांक 27, 28, 27ला पुन्हा एक 27ला याच्यामध्ये काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. पण शेतकरी बंधूंनो, जो काही हे सिस्टम आहे मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण एक आपल्या ग्रुपमध्ये मेसेज दिला होता. मात्र त्यामध्ये याची वाटचाल अशी नव्हती, पण आता याची वाटचाल बदललेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, याची वाटचाल आणखीनच बदल होईल असे दिसते आणि जेणेकरून याचा सध्या धोका दिसत आहे आपल्या पूर्व विदर्भाला, हा धोकासुद्धा टळेल अशीच आपण अपेक्षा करू. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.